झी 24 तास एक पाऊल पुढे। चेन्नईच्या टीमला हादरा देणारी, श्रीनिवासन यांना हादरा देणारी 20 लाख रुपये सट्ट्यामध्ये हारल्याची गुरुनाथ मयप्पननं कबुली दिली आहे। गुरुनाथ मयप्पन चेन्नई सुपर किंग्सचा सीईओ आहे। अभिनेता विंदूच्या चौकशीत त्याचाही भांडाफोड झाला होता। आज मयप्पनला किला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पोलीस आज पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करतील। त्यानं आपण स्वतः या सगळ्या प्रकरणात सहभागी असल्याची एक प्रकारे कबुली दिली। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। अजित, कशा पद्धतीनं गुरुनाथनं कबुली दिली आहे? खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचं नाव आल्यानंतरच मोठमोठ्या चर्चांना सुरुवात झाली होती आणि अखेर या चर्चांना पूर्णविराम लागलाय त्याच्या कबुलीनं। चर्चेला पूर्णविराम लागलेला आहे। ज्यावेळी मुंबई क्राईम ब्रांचची टीम चेन्नईला गेली होती त्यावेळी गुरुनाथ मयप्पन यांनी मुंबईच्या टीमसमोर देखील आला नाही। त्यामुळे मुंबई क्राईम ब्रांचनं एक समन्स त्याच्या ऑफिसवरती आणि त्याच्या घरावरती चिटकून आले। मुळात मुंबई पोलिसांचे एक डीसीपी, 2 क्राईम पीआय आणि बाकीचा स्टाफ असे सगळे त्यांच्या घरी समन्स इश्यू करण्याकरता गेले होते। त्यावेळी ही गोष्ट स्पष्ट झाली होती की गुरुनाथ मयप्पन यांना अटक होणारे कोणत्या विषयात त्यांची चौकशी केली। सुरुवातीला त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये माझा काही सहभाग नाहीये, मी काहीच केलेलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला। पण ज्यावेळी मुंबई पोलिसांनी विंदू दारासिंग आणि रमेश व्यास बुकी यांच्यावर त्यांच्या झालेल्या बोलण्याची ते कॉल रेकॉर्ड त्यांचे दिले, त्यांची ट्रान्सक्रिप्ट दिली आणि इतर अनेक महत्वपूर्ण गोष्टी ज्या विंदू दारासिंगने सांगितल्या होत्या आणि त्या गोष्टी सगळ्या मिळाल्या, त्या समोर ठेवल्या, अनेक गोष्टी त्यांना सांगितल्या। त्यांनी त्यांच्याबाबत आलेले मुद्दे सगळे त्यांना सांगितले। त्यावेळी त्यांनी मान्य केलं की हो, माझं पण या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि या सर्व गोष्टी मग त्यांनी मान्य करत अखेर रात्री 3 वाजता साधारण 12 वाजता गुरुनाथ मयप्पन यांना क्राईम ब्रांचने अटक केली। अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि अखेर गुरुनाथ मयप्पनला अटक करण्यात आलेली आहे। हिमांशु राय, सहपोलीस आयुक्त मुंबईचे, काय म्हणतात या अटकेनंतर? त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली होती रात्रीच, ऐकूयात आपण। समन्स इश्यू केल्यावर गुरुनाथ आज संध्याकाळी मुंबईला पोहोचले। आम्ही त्यांना इंटरोगेट केला आहे आणि इंटरोगेट केल्यानंतर त्यांच्या ह्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे ह्या निष्कर्षावर पोहोचल्यानंतर आम्ही त्यांना अटक केली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।